श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रोतेहो, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम ऐकूयात. चरित्रबोध. श्रोतेहो, सादरकर्ते आहेत ज्येष्ठ प्रवचनकार सौ प्रमिला कुलकर्णी. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजाय नमो नमः. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भाग 5. चरित्रबोध. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांचा चरित्रबोध आपण ऐकत आहोत. भक्तांचं जीवन आनंदानं फुलावं यासाठी गुरु माऊली बोधामृत पाजत आहेत, ते आपण ग्रहण करूयात. भगवंत आपल्या जवळच आहे, तो कुठंच नाही, तो लांब नाही आहे. श्री महाराज म्हणतात, द्रौपदीला त्या कौरवांच्या सभेत ओढून नेली. त्यावेळी तिनं अर्जव करून सांगितलं, अशा अवस्थेत तू मला नेतोस हे बरं नव्हे. अरे जरा तरी श्रीदाक्षिण्य, तू मला नेऊ नकोस. अरे काय आपली संस्कृती आहे. पण त्या दुष्टांनी ऐकलं नाही. तिचा पदर ओढत फरफटत त्या कौरवांच्या सभेत घेऊन गेला. द्रौपदीला वाटलं, हा नेतोय खरा, पण माझे 5 पांडव ज्या सभेत आहेत हे सगळे ह्याला भारी आहेत. ते माझी विटंबना सहन करणारच नाहीत. हे ह्याला ताडण करतील ह्याची तिला खात्री होती. तिच्या सगळं हे मनात होतं. ती तिथे गेली आणि त्यांनी तिच्या पदराला हात घातला. तिला अत्यंत वाईट वाटलं. धर्माकडे, भीमाकडे, आपल्या पाचीपतींकडे तिनं पाहिलं. सगळ्यांकडे पाहिलं. गुरूंकडे पाहिलं, सासऱ्यांकडे पाहिलं, सगळ्यांकडे पाहिलं. कुणी मानवर करीनात. तू जिंकली गेली आहेस. दुर्योधन गरजला, तू जिंकली गेली आहेस, तू आता आमची नाहीस, दासी झाली आहेस तू, दासी. तिला अत्यंत वाईट वाटले. ज्यांच्या विश्वासावर मी आजपर्यंत जगले, ज्यांच्या विश्वासावर आजपर्यंत मी वागले, त्यांनी माझं असं करावं, आपल्या स्वार्थासाठी माझी विटंबना सहन करावी. तिला खूप खूप वाईट वाटलं. मग तिला परमात्म्याची आठवण झाली, श्रीकृष्णाची आठवण झाली आणि सांगितलं, हे श्रीकृष्णा, हे कान्हा, हे माझ्या बांधवा, आता भगिनीची लाज राखणं तुझ्या हाती आहे. आता मी जगाची आस सोडली आहे रे कृष्णा. आत्तापर्यंत जगाच्या आशेमध्ये गुंतून राहिले. आज मी जगाची आस सोडते. कृष्ण परमात्म्याला तिनं आर्ततेनं हाक मारली आणि श्रीकृष्णाने तिला असंख्य वस्त्र पुरवली. पुष्कळ वर्ष होऊन गेल्यावर तिनं कृष्णाला विचारलं, अरे भगवंता, अरे कान्ह्या, आधी का नाही आलास? तुला माझी विटंबना कशी पाहवली? तेव्हा भगवंतानी एकच गोष्ट सांगितली, जोपर्यंत तुझी दृष्टी त्या पांडवांकडे होती, ते मला सांभाळतील असं वाटत होतं, तोपर्यंत मला येता आलं नाही. म्हणून मनानं भगवंताचं होऊन राहूया, देहानं आपलं कर्तव्य करूया. आर्थ हकेला परमेश्वर नेहमीच उभा असतो. दत्त म्हणून परमेश्वर आपल्या संकटांच्या वेळी उभा राहतो. ह्या गोष्टी जो करील त्याला भगवंत खरोखर दूर नाही. भगवंत आपल्या जवळ आहे. जिथे माझे नाम तिथे मी. जगाची आस सोडली की भगवंत जवळच आहे. जग हे मिथ्या आहे, नाशिवंत आहे, तो सुखाचा क्षणाचा बुडबुडा आहे. हे आपल्याला पटायला हवं. बुद्धीला दोष देऊ नका. शुद्ध आचरण ठेवा. नीतीला प्राणाबरोबर सांभाळा.
परमार्थाला नीतीची गरज आहे. नीती परमार्थाचा पाया आहे. जीवन संगरी दिशा दर्शतू रे पुरुषोत्तम श्रीरामा, पुरुषोत्तम श्रीरामा. निर्भय भक्त तुझी या नामे चरित्र गाती रे श्रीरामा. निर्भय भक्त तुझी या नामे चरित्र गाती रे श्रीरामा, असं श्री महाराजांनी म्हटलं आहे. नाम आहे तिथे भगवंत आहे. सीतामाईला रावणांनी घेऊन गेल्यानंतर सीतेचा शोध सुरू झाला आणि सीतेचा शोध करण्याकरता लोकांना पाठवलं. तेव्हा सगळे आले. सुग्रीवाने सगळे लोक आणून दिले. तेव्हा सगळ्यांना सगळीकडे वेगवेगळ्या दिशांना पाठवलं, वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं. पण मारुती खरोखरच विद्वान. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असा मारुती खरोखरच विद्वान, बुद्धिमान मारुती. बाकीचे सगळे लोक गेले, पण मारुतीनं विचारलं, भगवंता तू सांगितलंस खरं सीतेचा शोध घ्यायला, पण आम्ही तिला पाहिलं नाही. ती कशी दिसते हे माहीत नाही. ती कशी आहे याचं वर्णन तरी सांगा. ती कशी ओळखावी तरी कसं तिला? बायकांसारख्या बायका आम्हाला दिसतील, आम्ही कसं ओळखावं की हीच आमची सीतामाई आहे म्हणून? तेव्हा भगवंतानी बाकीचं वर्णन केलं. ते वर्णन मारुतीरायाला कुठे पटणार? तो म्हणाला, मला पटण्यासारखं काहीतरी सांगा रामराया. त्यांनी एकच सांगितलं, ते आपण लक्षात ठेवू. जिथे ती बसली असेल त्याच्या बाजूकडेनं देवाच्या नामाचा ध्वनी ऐकू येईल. तिथे माझी सीता असेल. म्हणजे जिथे नाम आहे तिथे भगवंत आहे हे महाराजांनी पटवून दिलं. रामात सत्य आहे, रामात तथ्य आहे. रामात सत्य आहे, रामात तथ्य आहे. रामात जीवनाचे आनंद गीत आहे. हेच नामाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच सीता श्रीरामाचं नाम घेत, नामस्मरण करत बसली होती, नाम घेत बसली होती. म्हणून नाम आहे तिथे श्रीराम आहेतच. ही खूण मारुतीरायाला श्रीरामांनी सांगितली. श्री महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या. उपासनेत उत्तम उपासना कुठली असेल तर सगुण उपासना. सगुण उपासना का करायची? तर सगुण उपासना केल्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची उपासना केल्यानंतर, श्रीकृष्णाची सगुण उपासना केल्यानंतर श्रीरामामध्ये, श्रीकृष्णामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये अंगभूत जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये उतरण्यासाठी, आपण अंगीकारण्यासाठी ती उपासना करायची. नामावर एकदा भक्ती बसली, नामावर दृढ श्रद्धा झाली की आपोआपच ते गुण आपल्या व्यक्तिमत्वात येतात. म्हणून उपासनेत उत्तम उपासना कुठली असेल तर सगुण उपासना. दानात उत्तम कुठलं दान असेल तर अन्नदान. अन्नदानासारखं दान नाही. साधनात नामासारखं दुसरं साधन नाही. सर्व साधनामध्ये नाम हे अगदी उपाधिरहित असलेलं नाम हे सर्वात सोपं आणि उत्तम साधन आहे. कर्तव्याला चुकू नका, धर्माला सोडू नका, नामाला निरंतर जागा, असं श्री महाराज सांगतात. कारण रामात ज्ञान आहे, रामात गुरु आहे. आपले गुरु कुठं आहेत? तर रामाच्या उपासनेत, सतत रामाच्या जवळ आहेत ते. म्हणून गुरु सांगतात रामात ज्ञान आहे, रामात गुरु आहे. गुरु अंतरी श्रीराम त्रिवार सत्य आहे. गुरु अंतरी श्रीराम त्रिवार सत्य आहे. भगवंताची लीला अपरंपार आहे. त्याला भक्ताची काळजी असते. कर्नाटकमध्ये धारवाडला एक पाटील घराणं होतं बरं का. ते विठ्ठल भक्त होते. ते पाटील आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जायचे. पुढे ते थकले. ती परंपरा आपला एकुलता एक मुलावर सोपवली. तो वारी करू लागला. पण घरी म्हातारे आई वडील, सतत काहीतरी अडचणी येत राहिल्या. मग पाटलांनी आपल्या मुलाला सांगितले की तू आता वारी करू नकोस. अरे पांडुरंग आपल्या घरातच आहे. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जे घडलं ते पांडुरंगाला सांगत जा. आपली सगळी कर्मे पांडुरंगाला अर्पण करून झोपत जा. त्या मुलाने तसे सुरू केले. काही दिवसांनी त्याचे वडिलांना देवाज्ञा झाली. ते देवाघरी गेले. पण त्या मुलांनी झोपण्यापूर्वी पांडुरंगाला सगळं सांगायची सवय कायम ठेवली. त्याला असं वाटायला लागलं की सगळं तर मी कानावर घालतोय, पण हा ऐकतो की नाही
त्याला शंका आली. शंका आल्यावर मात्र दुसरे दिवशीपासून त्याला हुंकार ऐकू येऊ लागले. परमात्म्याला कळलं की आपला भक्त संशयित झाला आहे, म्हणून परमात्म्यानं हुंकार द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी दुष्काळ पडला. दैनंदिन व्यवहार चालवणं कठीण झालं. वडिलांना त्यांनी वचन दिलं होतं की काही केलं तरी मी आईला सुखात ठेवीन. आता तो कर्जबाजारी झाला. सावकार शेतीवर कब्जा करू पाहत होता. म्हाताऱ्या आईबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं. त्यानं बापाला वचन दिलंय की आईला मी सुखात ठेवीन. आता मी कसं करू? पांडुरंगाची इच्छा असेल तसं घडेल. बायका पोरं भीक मागून खातील, पण आईचं काय? संध्याकाळी बेलीफ आला. आता मी लिलाव करणार असं म्हणू लागला. तो म्हणाला, पांडुरंगाची इच्छा. हे पांडुरंगा, आत्तापर्यंत तुला सगळं सांगत आलोय, तू ऐकत आलायस. आता नुसतं ऐकून नाही रे चालणार. हे परमात्मा, काहीतरी कर रे बाबा. मी उधळमाधळ काही केलं नाही. दुष्काळानं सगळं केलंय. धाव धाव पांडुरंगा. डोळ्यात पाणी आणून पांडुरंगाला हाक मारू लागला. त्याला कुठून तरी तेवढ्यात आवाज आला. 3 मैलावर तालुक्याच्या ठिकाणी मारुतीचं देऊळ आहे. मारुतीचं दर्शन घेऊन ये. त्या मंदिराच्या पलीकडे ओढा आहे. हातपाय धुवून दर्शन घे. तो 3 मैल चालत गेला. ओढ्यात हातपाय धुतले. मारुतीरायाचे दर्शन घेतले. पहाटे पहाटे दर्शन घेतलं. दर्शन आणि बेलीफ यांचा काय संबंध? त्याला कळेनाच. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. आपली दृढभावना असेल तर राम कशी मदत करतो ते पहा. दर्शन झाल्यानंतर तो मंदिराच्या बाहेर आला. एक जण दुकान उघडत होता. त्यानं त्याला हाक दिली. म्हणाला, बाळ, तुझे वडील 4 वर्षापूर्वी काशीला गेले. तेव्हा त्यांनी माझ्याजवळ गाठोडं ठेवलं आहे. मी काही त्यांना पावती दिली नाही. त्यांनी काशीहून आल्यावर माझ्याकडून काही घेतलं नाही. पुढे कटकट नको आहे. माझंही वय झाले बाबा. आता पोराबाळांना माहीत नाही. पुढे काय करतील ठाऊक नाही. पुढे काय करतील कोणास ठाऊक. तो म्हणाला, मी पुन्हा येईन. मग तो म्हणाला, मी पुन्हा येईन. एकदा नको नको म्हणाला. तरी तू आलाच आहेस तर घेऊन जा. ओझं काही फार नाही. म्हणून तो घेऊन गेला. त्याला वाटलं लुगडं धोतर असं काहीतरी ठेवलं असेल. तो नदीवर गेला, स्नान केलं. पाहावं तरी काय आहे त्या गाठोड्यात. म्हणून त्यानं गाठोडं सोडलं. तर काय आश्चर्य, जितके पैसे सावकाराचे द्यायचे होते तितके पैसे त्या गाठोड्यात होते. आहे का नाही आश्चर्य? त्यांनी पैसे दिले. त्याची जमीन जुमला त्याला मिळाली. त्याला भगवंताच्या कृपेनं सुबत्ता आली. त्याला एक मुलगा आहे. त्याचं सगळं व्यवस्थित चाललं आहे. हे सगळं भगवंताच्या नामानी अनुसंधानाने साध्य झालं. भगवंत पाठीराखा आहे हा विश्वास, दृढ विश्वास असायला हवा. एवढंच. शरीर म्हणजे तात्पुरता राहण्याचा लॉज. जीवात्म्याचे खरे घर भगवंतच. श्री महाराज हुबळीस गेले असता एका लॉजचे मालक दर्शनास आले. ते ब्रह्मानंद महाराजांचे शिष्य होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, आपल्या गुरूंना न विसरता भगवंताच्या नामात राहावे. तेव्हा ते म्हणाले, मला फार काम असते. नामस्मरण करण्यास मला वेळच मिळत नाही. श्री महाराजांनी त्यांना विचारले, तुमच्या कामाच्या आड न येता करण्यासारखे एखादे साधन सांगितले तर कराल काय? जरूर करीन असे आश्वासन दिल्यावर श्री महाराज म्हणाले, तुम्ही मालक म्हणून सतत गल्ल्यावर असता. लॉजमध्ये राहणारे लोक जाताना आपली बिले देऊन जातात. 10-15 दिवस जरी ते लॉजमध्ये राहिले तरी सोडून जाताना त्यांना अजिबात वाईट वाटत नाही. उलट आपण आपल्या घरी चाललो याचा आनंद त्यांना होतो. आपण ज्या शरीरात राहतो ते देखील एक लॉजच आहे. ते सोडताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. यासाठी हे शरीर माझे घर नसून माझे खरे घर भगवंतापाशी आहे अशी जाणीव सतत राहणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे गिऱ्हाईक लॉस सोडताना आनंदाने सोडते, त्याचप्रमाणे हा देह सोडताना मी तो आनंदात सोडला पाहिजे याची सारखी आठवण ठेवावी. असे केल्याने बसल्या ठिकाणी आपोआप साधन घडेल. उठता बसता काम करता मुखात रामाचं नाम ठेवा आणि काम करा. आणि गुरूंना, आपल्या गुरूंना नामच आवडतं हे विसरू नका. आपल्या गुरूंना आवडेल ते करणं म्हणजेच साधन होय. असं सांगितल्यानंतर त्या लॉजच्या मालकानी पुन्हा
नामस्मरणाला सुरुवात केली. असे श्री महाराज सामान्य लोकांना नामाच्या नादी लावत आणि भगवंताच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करत असत. तर हा चरित्रबोध आपण घेऊया. कितीही कामात आपण गुंतलेले असलो तरी देखील नाम सोडायचं नाही. नामाचं स्मरण सततच आपल्या चित्तात असायला हवं. मत्सर, द्वेष, वैर असले भाव साधकाने टाकून द्यावेत. जो नामस्मरण करतो त्याच्याजवळ हे भाव नसायलाच पाहिजेत. श्री महाराजांचे एक निष्ठावंत शिष्य होते. काही क्षुल्लक कारणावरून त्यांच्या साडूशी वैमनस्य आले. श्री महाराजांना ते अजिबात आवडलं नाही. हे जीवन हे काय आहे? क्षणभंगूर जीवन आहे. आपला श्वास देखील आपल्या हातात नाही. मग कोणाशीही वैमनस्य न घेता सगळ्यांना समजून घेऊन पुढं जायचे. श्री महाराज म्हणाले, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ तुम्ही पाहिला ना. समजा आपण नाचायचे नाही असे त्या बाहुल्यांनी ठरवले तर सर्व खेळ बिघडून जाईल. तसे आपण भगवंताच्या दरबारात कळसूत्री बाहुली आहोत. तो नाचवतो आणि आपण नाचतो. आपल्या बुद्धीने अथवा आग्रहाने त्याची इच्छा असेल तसे नाचायचे असे आपण ठरवले तर त्याचा खेळ बिघडून जाईल व तो आपल्याला अनहितकारक होईल. ज्याच्याशी तुमचे वैमनस्य आहे त्याच्याशी बोलून ते दूर करावे असे आपले आतील मन वारंवार आपल्याला सांगते. कारण आपण रामाचे झालो आहोत. आतील मनाकडे दुर्लक्ष करून वैमनस्य कायम ठेवतो हे योग्य नाही. कोणाशीही आपले वैमनस्य असता कामा नये. श्री महाराजांची सूचना त्यांनी मनावर घेतली व ते आपणहून साडूच्या भेटीला गेले. दोघांच्यात अत्यंत मोकळेपणाने गप्पा झाल्या. योगायोग असा की पुढे 8च दिवसांनी साडूंना हृदयाचा झटका आला आणि ते वारले. कुणी वागावे कसेही, मीच वागावे जपून, सांभाळण्यासाठी मने माझे गिळावे मी पण, हेच महाराज या दृष्टांतातून आपल्याला सुचवत आहेत. नामस्मरणाने जिव्हा जिंकली जाते. श्री महाराज एकदा बोलले की ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ साधला. ह्या म्हणण्याचा अर्थ काय असे एका साधकाने विचारले. श्री महाराजांनी उत्तर दिले, जिभेची कामे 2 आहेत. एक खाणे आणि दुसरे बोलणे. बोलण्यावर ताबा यायला नामाचा अभ्यास करावा. सपाटून नाम घ्यावे. 1,2 कोटी नामाची संख्या झाली की खाण्याची वासना आपोआप कमी होते. शरीराला थोडे अन्न पुरते. थोडे खाल्ल्याने तृप्ती होते. पुढे पुढे तर बोलण्याची उर्मी आतूनच लटकी पडते. कोणी अनुभव घेऊन पाहतच नाही. याला काय करावे? जो नामात दंग झाला त्याचे बोलणे आपोआप कमी होते. त्याचे खाण्याचीही जी वासना आहे, हाव आहे, ती पण कमी होते. तर श्री महाराज म्हणतात, मोजके बोलावे, नेमके बोलावे, अचूक बोलावे आणि थोडे बोलावे. व्यवहारातल्या अडचणीला परमार्थातल्या संधाचे स्वरूप द्यावे. व्यवहारातल्या अडचणीला परमार्थातल्या संधीचे स्वरूप द्यावे. एकदा गोंदवल्यास पुष्कळ समाज होता आणि अनपेक्षितपणे अर्धा तास जोराचा पाऊस पडला. लोकांनी निजायचं कुठं, झोपायचं कुठं अशी अडचण निर्माण झाली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, या अडचणीतून अगदी सोपा मार्ग आहे. प्रत्येकाने दुसरा निजला आहे किंवा नाही याचा शोध घेऊनच मग आपण निजावे. आधी दुसऱ्याची काळजी घ्यावी, आधी दुसऱ्याची सोय बघावी, मग स्वतःचं बघावं. रात्रभर नामस्मरणात व भजनात काळ घालवावा. म्हणजे पहाट केव्हा झाली हे कळणारच नाही. नामाचा आनंद मनमुराद लुटायला मिळेल. भजनात दंग होता येईल, नामस्मरणात दंग होता येईल. ही अडचण ही एक नामस्मरणासाठी मिळालेली संधी आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. रात्रभर निजणं हे रोजचंच आहे. एखाद्या रात्री अशी हरिजागर करण्याची संधी मिळाली तर ती भगवंताची कृपा आहे असे का म्हणू नये. अडचण ही भगवंताची कृपा आहे, भगवंताच्या नामस्मरणाची संधी आहे असे मानावे. रामाने कृपा केली व पाऊस आला असे समजावे. रामाने कृपा केली म्हणून पाऊस आला आणि म्हणूनच नामस्मरण घडले. तेव्हा रामाला धन्यवाद द्यावेत. रामापाशी अनन्य भावे रामाला शरण जावे असा बोध
महाराजांनी दिला अडचणीच्या काळात अडचणीला अडचण न मानता त्यातून नवी संधी शोधावी हा चरित्रबोध श्री महाराजांनी आपल्याला दिला आहे. रामापाशी काय मागावं तर एक समाधान मागावं. समाधान आले की सगळं काही आलं. एक साधक वृत्तीची बाई श्री महाराजांच्या दर्शनास आली. श्री महाराज तिला म्हणाले, भगवंत प्रसन्न व्हावा म्हणून आपण हा सारा खटाटोप करतो. समजा तो प्रसन्न झाला व प्रत्यक्षात साक्षात समोर आला. श्रीराम आले, श्रीकृष्ण आले आणि त्यांनी असं विचारलं, तुला काय पाहिजे ते फक्त 2 शब्दात माग. अशी रामानं किंवा कृष्णानं अट घातली तर तुम्ही काय मागाल? ती म्हणाली, तुझ्या नामात प्रेम दे असं मी मागीन. श्री महाराज म्हणले, पण ते 4 शब्द झाले, तुला 2च शब्दात मागायचे आहे. अशी अट आहे रामाची आणि कृष्णाची. बाई गोंधळून गेली. तेव्हा हसून श्री महाराज म्हणाले, समाधान दे एवढेच मागावे. नामात प्रेम, भगवंताचे अनुसंधान, अनन्य शरणांगती, भगवंताचा साक्षात्कार या गोष्टी मिळाल्याखेरीज समाधान मिळत नाही. तेव्हा एक समाधान मागितले की इतक्या सर्व गोष्टी देऊनच त्याला ते देता येईल. कोणीकडून आपले काम झाल्याशी मतलब. तेव्हा समाधानासारखे दुसरे कुठलेही आयुष्यात वैभव नाही, ऐश्वर्य नाही. हा चरित्रबोध महाराजांच्या या दृष्टांतातून घ्यायचा आहे. 4 वाणीतील नाम. श्री महाराज पंढरपुरी असतात. प्रसिद्ध वेदांती बाबा गर्दे यांच्या दर्शनास गेले. बाबांनी प्रश्न केला, महाराज, शब्दब्रह्म आणि नादब्रह्म यातील फरक काय? श्री महाराज म्हणाले, भगवंताने जो मूळ संकल्प केला तो ओंकार सृष्टीचे आदिबीज आहे. ओंकार हे सृष्टीचे आदिबीज आहे. त्याला शब्दब्रह्म म्हणतात. ती परावाणी असून संतांचे ते नाम होय. ईश्वराच्या संकल्पाने सृष्टी निर्माण झाली. सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये सूक्ष्म रूपाने ओंकार असतो. त्याला अनाहत नाद म्हणतात. ते नादब्रह्म होय. माणसाच्या हृदयात पश्चंती रूपाने ते प्रगटते. ते केवळ अर्थरूप असते. तो अर्थ आतमध्ये ज्या शब्दात चालतो त्या वाणीला मध्यमा म्हणतात. आणि वैखरी तुम्ही जाणताच. नाम घेता घेता साधक अनाहतपर्यंत पोहोचला की त्याची वृत्ती अंतर्मुख होते. नाम आपोआप घडते आणि मग भगवंत आणि जीव आणि शिव, भगवंत आणि भक्त यांची अंतरयात्रा सुरू होते. तेथे सर्व काही अनावर होते आणि मग जीव शिवाचे ऐक्य प्रस्थापित होते. हा चरित्रबोध महाराजांनी दिला आहे. जीवनात प्रयत्नांचे स्थान. संत वाङ्मयाच्या अभ्यासकाने श्री महाराजांना विचारले की महाराज, संत एकीकडे सांगतात की प्रारब्ध चुकत नाही आणि दुसरीकडे असे सांगतात की प्रयत्नाला असाध्य असे काही नाही. यापैकी खरे कोणते? श्री महाराज चटदिशी म्हणाले, मी पण आहे तोपर्यंत, म्हणजे मी करता आहे असे वाटते तोपर्यंत प्रयत्न खरा. आणि मीपणा गेला की राम करता ही भावना झाली की प्रारब्ध खरे. मीपणा आहे तोपर्यंत प्रयत्न आणि मीपणा संपला की प्रारब्ध. आयुष्यात प्रयत्नाला वाव आहे यात शंका नाही. पण संतांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रयत्न करतो तो फलसिद्ध करून देतो. प्रयत्नाचे मूळ हेतूमध्ये असते. प्रयत्नाचा मूळ हेतू प्रारब्ध आहे. हेतू भगवंताच्या प्राप्तीचा असेल तरच त्या प्रयत्नांच्या आड प्रारब्ध येत नाही. हेतू शुद्ध पाहिजे. भगवंत प्राप्तीचा हेतू पाहिजे. मग तो प्रयत्नांच्या आड येत नाही. मग त्याला प्रारब्ध हे नाव आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी होणाऱ्या प्रयत्नामध्ये प्रारब्धाने येणाऱ्या देहाच्या सुखदुःखांना महत्त्व नसते. भगवंताच्या प्राप्तीसाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये प्रारब्धाने येणाऱ्या देहाच्या सुखदुःखांना महत्त्व नसते. देहभान हरपून जाते. स्वतःचं अस्तित्व हरपून जाऊन तो शिवामध्ये एकरूप होतो. तेव्हा देहाचं सुखदुःख त्याला बाधत नाही. प्रयत्न हे वाळूचे कण रगडिता तेलही गडे. तर आपले प्रयत्नाचा हेतू हा भगवंत मिळवण्याकडे असावा असे श्री महाराज आपल्या चरित्रातून सांगतात. कलियुगात
सज्जनपणे जगणे कठीण. समाजामध्ये नीती व धर्म यांना ओहोटी लागली आहे, यात शंका नाही. अशा प्रसंगी नाम घेणाऱ्याने कसे घ्यावे, हे तर कलियुग आहे. अशा प्रसंगी नाम घेणाऱ्याने कसे घ्यावे? श्री महाराज म्हणले, काळ कठीण कोणता? सज्जनाला सज्जनपणे वागणे कठीण होते, तो काळ कठीण समजला जावा. रावणाच्या वेळी असा काळ होता, समर्थांच्या वेळी असा काळ होता, हे खरे. पण रावणाच्या राज्यात बिभीषण होताच ना. मारुतीराय सीता शोधासाठी लंकेला गेले, घरोघरी त्यांना विषयाचा धुमाकूळ दिसला. कलियुगात पण तसंच आहे. पण हिंडता हिंडता त्यांना अचानक रामनाम ऐकू आले. त्यांना आश्चर्य वाटले की रावणाच्या राज्यात रामनाम. पण ते बिभीषणाचे घर होते. बिभीषणाची गाठ पडली तेव्हा त्याने सांगितले की रामनामाच्या आधारावर अशाही परिस्थितीत आपण जगतो आहोत. आपल्याला देखील तोच नियम लागू आहे. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. कलियुगात कुणीही कितीही धुमाकूळ घालू दे, भ्रष्टाचार अनाचार माजू दे, पण आपण जर नामाला चिकटून राहिलो तर ही परिस्थिती आपल्याला काहीही करू शकणार नाही. कोणत्याही परिस्थितीत नाम आपले रक्षक आहे. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा, तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. नीतिमंत पैसा असावा, नीतिमंत संपत्ती असावी. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने, आणि यदा कदाचित गेला तर तोही भगवंताच्या इच्छेने गेला, अशी आपली धारणा असायला पाहिजे. मग कलियुग असो किंवा आजूबाजूची परिस्थिती कशीही असो, त्याचा परिणाम आपल्यावर कधीही होणार नाही. नामालाही चिकटून सतत राहावे असा बोध श्री महाराजांनी आपल्याला केला आहे. गुरु सेवा करणे म्हणजे काय? सेवेत सेव्य व सेवक अशा दोन गोष्टी असतात. सेव्य अत्यंत मोठा अशी भावना असावी व सेवकाने स्वतःबद्दल मी अत्यंत लहान आहे, दीन आहे, मी अज्ञानी आहे, मला शिकायचं आहे, अशी भावना ठेवावी. सेवेत अनन्यता पाहिजे. मला अमुक पाहिजे हे नको. सेव्यास जे आवडेल ते करावे. गुरूंना जे आवडते ते शिष्याने करावे. मी करता ही भावनाच शिष्यात नसावी किंवा सेवकामध्ये नसावी व कशाची अपेक्षा नसावी. निरपेक्ष कर्म करत राहावे, निरपेक्ष सेवा करत राहावी. सद्गुरू सेवा हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण मानून त्याप्रमाणे वागावे. गुरूंच्या देहाची सेवा करणे म्हणजे गुरुसेवा असे तुम्हाला वाटते का? पण ते बरोबर नाही. गुरु सांगेल तसे वागणे ही त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे जे येतात ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो. श्री महाराज म्हणतात, माझ्याजवळ जे जे येतात ते कुणी मुलगा मागतात, कुणी संपत्ती मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? असा प्रश्न श्री महाराजांनी विचारला. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा, आणि यापेक्षा दुसरे साधन नाही. म्हणून काय आहे? नाम सतत घेत राहावे. गुरुमुखातून आले नाम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरुमुखातून आले नाम, श्रीराम जय राम जय जय राम. राम तारी राम सावरी, राम नाम जादुई नगरी. राम तारी राम सावरी, राम नाम जादुई नगरी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे मग नाम घेतल्यानंतर सेवा काय करावी हे आपल्याला आपोआपच अंतर्मुख होऊन समजायला लागेल. गुरुपुत्र कोणाला म्हणतात? सद्गुरू म्हणजे मुक्तिदाता गुरु. तो शिष्याला ज्ञानजन्म देतो. म्हणून गुरु शिष्यात एक प्रकारे पितापुत्र असे नाते असते. म्हणून शिष्याला गुरुपुत्र म्हणतात. पण जो शिष्य गुरुचा उपदेश आत्मसात करतो व आपल्या जीवनाचे नाव उज्ज्वल करतो, तोच खऱ्या अर्थाने गुरुपुत्र होय. शिष्य हा असा गुरुपुत्र या पदवीस पात्र झाला म्हणजे गुरु त्याचे पुन्हा आध्यात्मिकदृष्ट्या नामकरण करतात. गुरुपुत्र या पदवीस तो पात्र झाला पाहिजे, आणि पात्र झाल्यावरच त्याचं आध्यात्मिक नामकरण गुरु करतात.
जसे आनंद सागर, ब्रह्मानंद, जन्मदात्या आईबापाचे स्वभावादी गुणधर्म ज्याप्रमाणे मुलात प्रकट होतात, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेशाची लक्षणे खऱ्या गुरुपुत्राच्या आचार विचारात व्यक्त होतात. हेच गुरुपुत्राचे लक्षण होय. सद्गुरूंचे गुण जेव्हा शिष्यात गुरुपुत्रात उतरतात, तेव्हाच तो खरा गुरुपुत्र म्हणून शोभून दिसतो, असे श्री महाराज सांगतात. श्री ब्रह्मानंद थोर संत कसे झाले? श्री ब्रह्मानंद बुवा आणि श्री महाराज हे आदर्श गुरुशिष्य आहेत. ब्रह्मानंद बुवा एकदा सद्गुरूंकडे आले, तेव्हा संसार करायचा अशी त्यांची इच्छा होती, पण त्यांचा भाव शुद्ध होता. पण महाराजांची गाठ पडल्यावर त्यांची वासना पार मावळली. सद्गुरूंनी जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा त्यांच्या हृदयात मीच दिसू लागलो. म्हणजे सद्गुरूंनी जेव्हा ब्रह्मानंद महाराजांना पाहिलं, तेव्हा ब्रह्मानंदांच्या हृदयात सद्गुरू दिसू लागले आणि सद्गुरूंच्या हृदयात ब्रह्मानंद दिसू लागले आणि माझ्या हृदयात स्वतःचे रूप दिसू लागले. याला गुरुशिष्य संबंध म्हणतात. ये हृदयीचे ते हृदयी घातले, ही एक वेगळीच अंतरयात्रा, प्रभावी अंतरयात्रा. मी तुम्हाला जे नाम सांगितले तेच त्यांना सांगितले, पण त्यांनी तेच सत्य मानून घेतले. त्यामुळे त्यांना सर्व विषय असत्य वाटू लागले. विषयाचे सुख हे अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे, तो एक पाण्यावरचा बुडबुडा आहे, हे ब्रह्मानंद बुवांना पटले, कळले. सत्य काय आहे ते त्यांनी जाणून घेतले आणि त्यांनी गुरु आज्ञापालन हेच त्यांचे साधन बनले. सद्गुरू आणि भगवंत यात फरकच दिसला नाही त्यांना. गुरु हा परब्रह्म स्वरूप आहे हे त्यांनी जाणले. त्यांनी नाम देहापेक्षाही जास्त सांभाळले आणि देहभाव विसरून गेला. देहभान हरपले त्यांचे. नामाखेरीज दुसरी इच्छाच न होणे ही खरी सद्गुरु कृपा होय. नाम साधनेने चित्त शुद्ध होऊन देहाचा विसर पडला की सद्गुरू तत्काळ कृपा करतात आणि मग आध्यात्मिक नाम आपल्या शिष्याला देतात. म्हणून पुन्हा एकदा म्हणते, गुरुमुखातून आले नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम. अनुग्रह घेणे म्हणजे काय? सद्गुरूंचा अनुग्रह घेणे म्हणजे त्यांनी आपल्यावर कृपा करून आपला स्वीकार करणे, आपल्याला आश्रय व आधार देणे, आपल्या पारमार्थिक कल्याणाची जबाबदारी पत्करणे. अनुग्रह एक प्रकारचा शक्तिपात होय. म्हणजे सद्गुरू आपली शक्ती किंवा प्रेरणा शिष्यात घालून त्याला साधनेत पुढे पुढे नेतात. सद्गुरू हा सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वव्यापक आणि सर्व शक्तिमान असल्याकारणाने अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूपासून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतोच आणि त्याच्या भोवती रक्षण वलय करून त्याला साधनेमध्ये सारखी मदत करतो. परिणामी साधनी जीवाचा अहंकार म्हणजेच देहबुद्धी क्षीण होत जाऊन त्याची साधना फलद्रूप होत जाते. अहंकार हा आपल्या प्रत्येक साधनेत आड येतो, परंतु जेव्हा सद्गुरूंची कृपा होते तेव्हा अहंकार देहबुद्धी क्षीण होत जाऊन त्याची साधना फलद्रूप होते. वास्तविक सत्ता रूपाने असणारा सत्पुरुष आपण त्याला शरण गेल्यावर आपल्या पाठीशी उभा राहतो. निश्चितच तेव्हा सद्गुरूंना शरण जावे. संसारात पैशाचे महत्त्व किती? पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. पैसा हा भूतासारखा आहे, त्याच्याकडून योग्य ते काम करून घेतले तरच उपयोग. संसाराला पैसा आवश्यक आहे हे कबूल, पण पैशाचा आधार वाटता कामा नये. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. पैशाच्या बाबतीत आपण आग्रहाने प्रयत्न करावा आणि नंतर तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ, निरीच्छ असावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी कधीही बुद्धी ठेवू नये. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग संपत्तीचा गर्व कशाला? लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही. पैशाने
प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. पैशाच्या आसक्तीत राहू नका. त्यासाठी सोपा उपाय संत समागम हाच होय. संतांची संगत ही सर्वश्रेष्ठ संगत आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा आवश्यक आहे असे वाटते. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा. तर म्हातारपणापर्यंत जगण्याची खात्री कोणी द्यावी? म्हातारे आपण होणार आहोत हे आपल्याला माहिती आहे का? काळ केव्हा धाड घालेल हे सांगता येत नाही. मुलाबाळांसाठी पैसा गोळा करावा तर आपल्या अगोदरच ती जाणार नाहीत कशावरून? आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण आहे त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये, पैशाच्या मागे पळू नये असे श्री महाराज आपल्या चरित्रबोधातून सांगतात. व्यवहारामध्ये पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून पोटापुरता कमावणे गरजेचे आहे. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवा. नीतिमंत संपत्ती असावी. तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला. यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये. श्रीमंत कसे होता येईल? ज्याला हवे पण जास्त असेल तो गरीब जाणावा. ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही, कळलंच नाही त्याला श्रीमंत म्हणजे काय. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. खरे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी संपत्ती, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय. प्रारब्ध म्हणजे काय? भगवंताच्या साह्याने ते टाळता येते का असा प्रश्न श्री महाराजांना विचारला. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्याचे कारण आपल्याला दाखवता येत नाही. अशावेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टीचे कारण होय. प्रारब्धाने आलेले भोग हे आपल्या कर्माचेच फळ आहे. ते तसे असल्यामुळे ते चुकवता येत नाही, भोगावेच लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने ते भोग भोगू शकतो. सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्याच्या मनाचे समाधान टिकवतात. व्यवहारदृष्ट्या औषध पाण्याची व माणसांच्या मदतीची सोय करतात. त्यामुळे भोगातील दुःखांची जाणीव कमी होते. भोगाचा काळ भराभर निघून जातो. दुःखाचे भोग आपल्या सोयीने भोगायला लावणे, त्यामध्ये सद्गुरूंची कृपादृष्टी पडते. जो संपूर्ण शरणांगत आहे, वेळ प्रसंगी सद्गुरूने स्वतःवर घेणे देखील शक्य असते. ते आपल्या शिष्याचं दुःख, शिष्याचा भोग स्वतःवर घेतात. नामस्मरणाने देहबुद्धी कमी होते. ज्याची देहबुद्धी नष्ट होईल त्यांना प्रारब्धाचे भोग भोगीत असताना काही सुखदुःख वाटणार नाही आणि ही जबाबदारी सद्गुरू आपल्यावर घेतात. महाराजांच्या चरित्रबोधातून हेच शिकायचे आहे. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल. म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजे आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी कर्तेपण कमी होते, आसक्ती मात्र टिकते, पण ती तापदायक बनते. ज्या माणसाचा आसक्ती आणि आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त असला तरी तो सर्वांना हवासा वाटतो. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल. पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. पेन्शन घेतल्यावर आपण मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी आणि भगवंताच्या नामात राहावे. म्हणजे म्हातारपणी दुःख नाहीच नाही. काय केले असता कर्म करून न केल्यासारखे होईल. कर्म करावे. बुद्धी व कर्तृत्व भगवंताचे आहे. त्याने मला शक्ती दिली म्हणून मी कर्म करतो. आपण आरोपी म्हणून काम न करता साक्षीदार म्हणून कर्म करावे. चरणों में तेरे
आए प्रभु रख दे तू हमको पास, हे सृष्टिदाता दे तू ही सहारा, हमने रखी तुझ पे आस. आस परमेश्वराची धरावी. कर्म करत असताना आस नेहमी परमेश्वराची धरावी असा महाराजांचा चरित्रबोध सांगतो. कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी. सर्वामध्ये भगवंत पाहावा याचे कारण काय? खरं तर आपल्या स्वतःमध्येही भगवंताचे अस्तित्व आहे, पण आपल्याला त्याची जाणीवच नाही. आपले लक्ष सर्वत्र विखुरलेले आहे. ते तेथून काढणे आपल्याला कठीण वाटते. मग अशा वेळी जिथे जिथे आपले लक्ष जाते तिथे तिथे भगवंत पाहावा, भगवंताची आठवण करावी. यासाठीच सर्वांमध्ये भगवंत पाहावा असे संतांनी सांगितले आहे. सर्वत्र भगवंत दिसण्यास आपल्याला ती दृष्टी मिळाली पाहिजे. ती दृष्टी येण्यास मी आहे ही भावना गेली पाहिजे. तू आहेस, मी नाही. माझा विसर पडला पाहिजे, मीचा विसर पडला पाहिजे. आपला स्व श्रींना अर्पण केला पाहिजे. समर्पणाची वृत्ती पाहिजे, त्यागाची वृत्ती पाहिजे. म्हणजे मग आपल्यातला भगवंत आणि इतरांमधला भगवंत आपल्याला दिसेल. परमार्थ कसा साधेल? परमार्थ साधण्यासाठी साधनाचा पाया घालावा लागतो आणि मग वर परमार्थाची इमारत उभी करता येईल. पाया घालण्यासाठी शास्त्राने 4 प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्या बाबतीत आपण उदासीन व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. अनित्य काय आहे? विषय आहे, त्याच्या बाबतीत आपण उदासीन राहावं आणि नित्य जो भगवंत आहे त्याच्यावर पूर्ण मन एकाग्र करावं. नंतर या जगातल्या आणि स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. वासना नाहीसे करणं हे मुख्य तत्व आहे. हे दुसरं साधन आहे. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तिथून त्याला खेचून आणून भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे. सहनशीलता यावी. गुरूंच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. सहनशीलता, विश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हर्षविषाद न मानता संतोषाने राहावे. सुखदुःख समेत कृत्वा ह्या भावनेने राहावे. हे तिसरे साधन होय. शेवटी भगवंताच्या किंवा सद्गुरूंची भेटीची तळमळ लागावी. व्याकुळता, तळमळ, अधीरता भगवंताच्या भेटीची पाहिजे. जशी मीरा व्याकुळ झाली, राधा व्याकुळ झाली, जनाबाई व्याकुळ झाली, शबरी व्याकुळ झाली, ती व्याकुळता, ती तळमळ म्हणजे परमार्थाचा पाया भक्कम झाला असे समजावे व इमारतीच्या तयारीला लागावे. परमार्थाची काळजी करू नये. ती काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागले की सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे. यासाठी देहाने साधूची संगत, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याप्रमाणे पुढे आचरण आणि भगवंताचे नामस्मरण. नामस्मरणाबरोबर सद्गुरूंना जे आवडतं त्याचं आचरण याची सांगड घालायला हवी. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे हे महत्त्वाचं आहे आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, प्रेमाने चालू ठेवणे ही परमार्थाची शेवटची पायरी आहे. म्हणूनच परमेश्वराला प्रार्थना करूया. समर्पणासाठी, एकरूपतेसाठी प्रार्थना करूया. प्रभू तुझ्या दिव्यातील वात मला होऊ दे रे. प्रभू तुझ्या दिव्यातील वात मला होऊ दे रे. रूप तुझे न्याहाळीता जीव माझा उजळू दे. रूप तुझे न्याहाळीता जीव माझा उजळू दे. रूप तुझे, गुण तुझे दर्शनात रमायचे. रूप तुझे, गुण तुझे दर्शनात रमायचे. तूच दिली वाट मला दृढ पथात व्हायचे. तूच दिली वाट मला दृढ पथात व्हायचे. प्रभू तुझ्या दिव्यातील वात मला होऊ दे रे. अशी समर्पणाची भावना ठेवूयात. सद्गुरूंना शरण जाऊयात. त्यांच्या चरित्रबोधातच आपला जीवन प्रवास आपण चालू ठेवूयात.
श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात चरित्रबोध या कार्यक्रमाचा. तर ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 श्रोतेहो, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम ऐकूयात. चरित्रबोध. श्रोतेहो, सादरकर्ते आहेत ज्येष्ठ प्रवचनकार सौ प्रमिला कुलकर्णी. श्री गोंदवलेकर महाराजाय नमो नमः. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्रबोध भाग 6. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या चरित्रबोधातून अखिल मानवी जीवनाचे कल्याण आहेच, शिवाय चिरकाल टिकणारा आनंद आहे. श्रींची जीवन तत्वे स्वीकारून जीवन आनंदी करूया. आपण श्री महाराजांचे शिष्य होण्याचा प्रयत्न करूयात. तर पाहूयात आदर्श शिष्याची लक्षणे कोणती. कोठेही मान सन्मान व्हावा ही अपेक्षा ठेवू नये. आळस संपूर्णपणे टाकून द्यावा. अहंकाराचे संपूर्णपणे विसर्जन करावे. कुणाही माणसाचा मत्सर करू नये. सद्गुरूंबद्दल नितांत प्रेम व सेवाभाव ठेवावा. गुरुवचनावर दृढ श्रद्धा असावी. परमार्थाबद्दल मनात अत्यंत प्रेम असावे. हृदयात तिळभर सुद्धा असूयेला थारा नसावा. बुद्धी वेदशास्त्रात पारंगत असूनही वादरहित संवादी अशी असावी. संवादातून मने मने जुळवावी. नामस्मरणासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे. शुद्ध अंतःकरण हे काळ्या भुसभुशीत जमिनीसारखे आहे. या जमिनीमध्ये दगड हरळी वगैरे काढून ती साफ करावी. म्हणजेच अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष मत्सर तुलना ठेवू नये. अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. नामस्मरण हे जमिनीत पेरायचे बी आहे. शुद्ध अंतःकरण ही आपली जमीन आहे आणि त्या जमिनीत पेरायचे बी म्हणजे नामस्मरण आहे. हे बी किडके नसावे, म्हणजे नाम सकाम नसावे, नाम निष्काम असावे. नामामध्ये कोणतीही अपेक्षा असू नये. कुठल्याही अपेक्षेने नाम घेऊ नये. तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. त्यामुळे शेत चांगली यायला मदत होते. भगवंत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल. नामस्मरणाच्या पायऱ्या. सुस्थितीतले वरवरचे स्मरण. परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव ठेवून संकटसमयी त्याचे स्मरण. हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. ह्या नामस्मरणाच्या 3 पायऱ्या आहेत. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे भगवंताचे नाव. नाम घेणे म्हणजे भगवंताला हाक मारणे. मूल जसं आईला हाक मारतं तसेच भगवंत वात्सल्यरूपी भगवंताला हाक द्यायचे. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे
आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती, कृती आणि भगवंतांना जोडणारी साखळी आहे. जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे. आपल्याला कोणी हाक मारली की पटकन आपण मागे वळून पाहतो, म्हणजे आपलेपण आहे आपल्या नावात. तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. प्रत्येकजण आपल्या नामाला जपतो ना. नामाला जितकी किंमत आहे तितकी कशासच नाही. गुरुमाऊली म्हणतात, नामरोप हे वाढते गुरुकृपेच्या मायेत. नामरोप हे वाढते गुरुकृपेच्या मायेत. कळे सत्यासत्य सारे गुरुमाऊली तत्वात. कळे सत्यासत्य सारे गुरुमाऊली तत्वात. नामरोप हे वाढते गुरुकृपेच्या मायेत, गुरुकृपेच्या छायेत. नाम कुठवर घ्यावे? किती छान सांगतात महाराज. पहा, आंधळाने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. आंधळ्याला कळतच नाही ना भांडे किती भरलं ते. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजतच नाही. तो भरतच राहतो, पाणी भरतच राहतो. तसं नाम घेतच राहावं. नाम सतत घेत राहावं. ते किती घेतलं ह्याचा हिशोब करू नये. सतत नाम घेत राहावं. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे की रोम रोम त्या नामामध्ये डुंबून जावा. इतकं नाम घ्यावं. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सर्व कण कण नाम जप करतात. मी करता आहे असे वाटते तोपर्यंत नाम घ्यावे. मला नामात राहायचे आहे म्हणून मला वेळ नाही असे झाले पाहिजे. मला वेळच नाही, मला नामाखेरीज काहीही नको आहे. मी करता आहे ही भावना नामानं नाहीशीच व्हायला हवे. नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे. नामात इतके रंगून जावे की स्वतःला विसरून जावे. रंगला, नामात रंगला की नाम सुटणारच नाही. अंतःकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. आपला श्वासोश्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावे. नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखे आहे असे वाटले पाहिजे. नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही. नामाचा आनंद हा अमृताहूनही श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम कसे घ्यावे, नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ असे विचारण्यासारखे नाही का? पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी आपले काम करते. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे व उगीच वरवर नामस्मरण न करता शक्यतो ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे. नाम किती मनापासून येते हे साधकाच्या हातात नसेल तरी नाम घेणे हे नक्कीच त्याच्या हातात असते. तेवढे त्याने करावे म्हणजे आपोआपच ते मनापासून येईल. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही. सकाळचा चहासुद्धा महाराजांपुढं ठेवायचा. गुरुमाऊली चल ये चहा प्यायला ये असं म्हणावं. मग आपोआप नेम घडतो. नाम प्रत्येक कृतीच्या आणि व्यवहाराच्या आधी, मध्ये आणि शेवटीही घ्यावे. प्रत्येक कृती करताना ती भगवंताला अर्पण करावी, भगवंताच्या स्मृतीत करावी. आधी नाम मग कृती किंवा व्यवहार. आधी नाम मग कृती किंवा व्यवहार. आधी नाम मग औषध, अन्न पाणी, चहा, अभ्यास, गप्पा, स्वयंपाक, विषयभोग, बारीक सारीक व्यवहारसुद्धा नामाशी जोडून सर्व जीवन नामाने भरून टाकावे. स्वयंपाक करताना सुद्धा नाम घेत घेत स्वयंपाक करावा. चहा पितानाही नाम घ्यावे. अभ्यास करतानाही नाम घ्यावे. त्या नामाची शक्ती आपल्याला पदोपदी जाणवल्याशिवाय राहणार नाही. श्री गोंदवलेकर महाराजांचा प्राण म्हणजे नाम. आणि ते नाम कुणाचं तर श्रीरामाचं. तर श्रीरामचरित्राविषयी श्री महाराज सांगतात, रामचरित्र सर्वांग सुंदर आहे. रामाचे सर्व गुण आपण आत्मसात करण्यासारखे आहेत. असामान्य पितृभक्ती, निर्लोभता, कर्तव्यनिष्ठा, बंधुप्रेम, एकपत्नीव्रत, सहिष्णुता, शौर्य, प्रेमळपणा, सहनशीलता,
प्रेमाचे बंध, नात्यांचे बंध, प्रत्येक गुणाचा आपण विचार करावा. जाणता राजा राजा राम, त्याच्याजवळ काय आहे? दया, करुणा, वात्सल्य सागर श्रीराम. आपण रामाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. नामाबरोबर त्या सगुणाचे गुण आपल्यात कसे येतील याचा आटोकाट प्रयत्न करावा. रामाने शत्रूला मारले पण मरणांत उद्धार केला. मी रावणाला नाही मारले, रावणातल्या मीला मारले असे श्रीराम म्हणतात. रामाचा कोप ही कल्याणकारक, म्हणूनच रामचरित्र गोड. मानवी जीवनता सार्थकता करणारे, मानवी जीवनाची खरी इति कर्तव्यता साक्षात दर्शवणारे रामचरित्र आहे. रामचरित्र हा आदर्श व्यवहार आहे. प्रापंचिकाला ते आदर्श रूप आहे. म्हणून श्रीरामाचे अखंड स्मरण करावे, श्रीरामाचे गुण अंगीकृत करावे आणि जीवनाची सार्थकता करावी. मानवी जीवनाचे साफल्य कशात आहे हे श्रीरामचरित्र वाचूनच कळते. माझा श्रीराम कैवल्याचे धाम, कैवल्याचे धाम. माझा श्रीराम जगवितो जागवितो, मानव्याचा धर्म कथितो. जगवितो जागवितो, मानव्याचा धर्म कथितो. पितृ आज्ञा पालनास्तव वनी फिरे राम. माझा श्रीराम कैवल्याचे धाम. प्रेम रंगे रमतो राम, नात्यांचेही बांधी धाम. प्रेम रंगे रमतो राम, नात्यांचेही बांधी धाम. स्वानंदाने स्वीकारतो देवदत्त दान. स्वानंदाने स्वीकारतो देवदत्त दान. माझा श्रीराम कैवल्याचे धाम. एक वचनी एक बाणी, अधर्माला मृत्यूदानी. एक वचनी एक बाणी, अधर्माला मृत्यूदानी. प्रजाहित दक्ष राम, कर्तव्याची साक्ष राम. प्रजाहित दक्ष राम, कर्तव्याची साक्ष राम. माझा श्रीराम कैवल्याचे धाम, कैवल्याचे धाम. माझा श्रीराम, माझा श्रीराम. असा तो श्रीराम माझा प्रत्येकाला वाटला पाहिजे असे श्री महाराजांचं म्हणणं आहे. अशा श्रीरामाचे गुणांचे अनुकरण करत जगावे. श्री महाराज सांगतात त्याच्या नामातच जगावे आणि त्याच्या गुणातच जगावे. श्री महाराज म्हणतात गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य की काही मागायची इच्छाच लुप्त होते. इच्छांवर नियंत्रण श्रीरामाच्या नुसत्या दर्शनानं घडतं. श्रीरामाच्या स्मरणाने श्री महाराज गहिवरले व म्हणाले, येथे आल्यावर प्रत्येकाने माझ्या रामाचे दर्शन घ्यावे असे मला वाटते. माझ्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की जी ऐहिक गोष्ट तुम्ही त्याच्याकडे मागता ती तो तुम्हाला देणारच नाही असे नाही म्हणत मी, पण तुमचे प्रारब्ध अनुकूल असल्यास तो ती देईलच. पण तुम्ही त्याचे वरचेवर दर्शन घेतल्याने ऐहिक गोष्टी मागण्याची तो राम इच्छाच नाहीशी करून टाकेल. ही त्याची किमया आहे. कारण ऐहिक गोष्टी अशाश्वत आहेत. वातावरण उत्कटतेने भरलेले असतानाच एक जण मध्येच बोलला, राम तर सगळीकडे भरलेला आहे, मग येथल्याच रामाचे महत्त्व का? श्री महाराज त्याच्याकडे वळले व त्याची घरगुती चौकशी करू लागले. त्याने सांगितले की आपण एका कारखान्यात कामाला असून तेथे मोटार गाड्यांच्या बॅटऱ्या भरून देण्याचे काम करतो. कारखान्यात विजेचा दाब मोठा असतो. 3-4 तासात बॅटरी भरते. हे ऐकून श्री महाराजांनी विचारले, वीज तर सगळीकडे एकच आहे, मग कारखान्यात भरायला येणाऱ्या बॅटऱ्या घरच्या विजेच्या दाबावर भरून दिल्या तर का हरकत आहे? तो म्हणाला, घरगुती विजेचा दाब अगदी कमी असतो महाराज. एक बॅटरी भरण्यास कमीत कमी 8 दिवस तरी लागतील. मग कशाला? कारखान्यात ते काम अवघ्या 4 तासात होते.
त्यावर श्री महाराज म्हणाले, अहो मी तर हेच सांगत होतो, माझ्या रामाच्या दर्शनाने तुमची बॅटरी लवकरात लवकर भरेल, दुसरीकडे ती भरण्यास फार उशीर लागेल, म्हणून माझ्या रामाचे दर्शन प्रत्येकाने रोज घ्यावे. गुरुदयेची माऊली जाऊ प्रेम सागरात, गुरुदयेची माऊली जाऊ प्रेम सागरात, तिचे विश्वानुभवू जाऊ आनंद डोहात, तिचे विश्वानुभवू जाऊ आनंद डोहात. गुरुदयेची रमाऊली रामकृपेची साऊली, गुरुदयेची माऊली रामकृपेची सावली. गुरु आज्ञेप्रमाणे वागले तर भोग टळला नाही तरी सुसह्य होईल. गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आलेल्या एका गृहस्थास श्री महाराज म्हणाले, दर एकादशीला माणसे पंढरपूरला किंवा आळंदीला वारीस जातात, तसेच दर पौर्णिमेस तुम्ही अगदी नियमाने येथे येत जावे. 5-6 महिन्यापर्यंत असे करावे. काही अडचणीमुळे त्यांना श्री महाराजांच्या सांगण्याप्रमाणे वागता आले नाही. नंतर ते यकृताच्या विकाराने आजारी पडले. आजार बराच विकोपास गेला. एक हितचिंतकाने श्री महाराजांना खाजगीत विचारले की त्यांना काही धोका आहे का. 5-6 महिने भोग असून महाराज म्हणाले, 5-6 महिने भोग असून धोका नाही. श्री महाराजांनी स्पष्ट सांगितले. जाण्या येण्याची शक्ती आल्यावर ते गृहस्थ श्री महाराजांना भेटले. श्री महाराज त्यांना म्हणाले, हा भोग मला दिसत होता, म्हणूनच दर पौर्णिमेला येथे येऊन जावे असे मी तुम्हा सुचवले होते. महाराजांच्या जवळ अंतर्ज्ञान आणि दूरदृष्टी होती. तुम्ही तसे केले असते तरी भोग काही चुकला नसता खरा, पण तो सुसह्य झाला असता. दर पौर्णिमेला येथे येववेल एवढी शक्ती नामाने तुम्हाला नक्कीच दिली असती. म्हणून गुरु आज्ञा प्रमाण मानावी, आज्ञाधारक व्हावे. राम आज्ञाधारक होता. रामाच्या आज्ञाधारक हा गुण सद्गुरूंनी बाणवला होता. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी असणारा गुरु आज्ञाप्रमाण हे आपणही बाणवूया. हे चरित्रबोधातून आपण शिकायचं आहे. समदर्शी श्री महाराज. पतितांना सुधारणे हेच संतांचे कार्य. त्यांनी पाहिले की श्री महाराजांकडे येणाऱ्या लोकांमध्ये दुष्ट, दुर्वर्तनी व व्यसनी माणसे देखील असायची. श्री महाराज त्यांना प्रेमाने सांभाळायचे. हौशे, गौशे, नवशे सगळे श्री महाराजांकडे यायचे, पण श्री महाराज सर्वांना समानतेने वागवायचे. त्याचे गूढ वाटून वामनराव एकदा श्री महाराजांना म्हणाले, कोणीही येथे आला तरी त्याला आपण थारा देता आणि आपले मानता. साधकाने वृत्ती सुधारण्यासाठी संगत चांगली ठेवावी असेही सांगता. मग वाईट लोकांच्या संगतीने देखील चांगले लोक बिघडणार नाहीत का हो? श्री महाराजांनी उत्तर दिले, अहो जातिवंत कुत्री कोणीही पाळील, त्यात विशेष पुरुषार्थ नाही, पण लूत भरलेली कुत्री पाळून त्यांना बरे करून त्यास शिकारी बनवण्यातच पुरुषार्थ आहे. असे न केल्यास लूत भरलेली कुत्री पुढे पिसाळतात व समाजाला धोकादायक ठरतात. तेव्हा सुधारण्यासाठी हे काम कोणीतरी करायला पाहिजेच ना. माझ्या गुरूंच्या आज्ञेने ते काम मी करत आहे. आज्ञापालक श्री महाराज. आज्ञापालन हा श्री महाराजांचा गुण आपण घेऊया. श्री महाराज म्हणतात, खऱ्या पश्चातापाने चित्तशुद्धी होते. सगळ्या जगाने दूर लोटले तरी श्री महाराज दयारूप वात्सल्य माऊली अपराधाल्याही जवळ घेऊन त्यास सुधारवते. पहा एक उदाहरण. कर्नाटकातील एका माणसास श्री महाराजांचा अनुग्रह होता. मूळचा तो श्रीमंत खरा, पण एका बाईच्या नादीस लागून त्याने सगळी संपत्ती गमावली. त्याचे नातेवाईक त्याला नावं ठेवायला लागले, त्याच्यापासून दूर राहू लागले, त्याला कुणीच जवळ घेईना. इतर मंडळी देखील, महाराजांची मंडळी देखील त्याच्यापासून दूर राहू लागली. श्री महाराज गदगला भीमराव यांचेकडे गेले होते. हा गृहस्थ फाटकापाशी येऊन बसला होता व मी आत येऊ का असा आत त्याने निरोप पाठवला. श्री महाराजांनी त्यास लगेच आत बोलवले. येऊन साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून उभा राहिला. श्री महाराज म्हणाले, सगळ्या जगाने तुला टाकले तरी मी तुला कधी टाकणार नाही. हे ऐकून तो ओक्साबोक्षी रडायला लागला. त्याची भावना ओसरल्यावर श्री महाराज म्हणाले, तुझा हा पश्चाताप जर खरा असेल तर झाल्या पापाची जिम्मेदारी मी घेतो.
पण पुढे असे करणार नाही अशी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे. पुढे त्याने चांगली नामसाधना केली आणि तो चांगल्या अवस्थेला गेला. असे आपले श्री महाराज सर्वांना सन्मार्गाला लावणारे. त्यांची ही वृत्ती आपण अंगीकारूया. त्यांचा हा चरित्रबोध आपण स्वीकारूया. क्षमाशील श्री महाराज. क्षमा हा करणारा हा सर्वात मोठा असतो. आटपाडीचे एक श्रीमान जोडपे श्री महाराजांकडे येत असे. बाईपाशी पंचधातूचा एक अतिशय सुंदर बाळकृष्ण होता. त्या त्याची पूजा करायच्या आणि आल्या गेल्यांना कौतुकाने दाखवायच्या, बघा माझा बाळकृष्ण कसा आहे. तसे न करण्यास श्री महाराजांनी तिला परोपरीने सांगितले. कारण कुणाची कधी नजर कशी पडेल आणि कुणाची दृष्टी कशी असेल हे काही सांगता येत नाही. म्हणून महाराज सांगत होते, असं करू नको बाई, इतकं कौतुक बाळकृष्णाचं करू नको. पण बाईंनी तिकडे दुर्लक्ष केलं. परिणाम व्हायचा तोच झाला. एका बाईने ती मूर्ती मोठ्या खुबीने लांबवली. तिने एका जुन्या फडक्यात गुंडाळली आणि तिसऱ्याच खोलीच्या आड्यात लपवून ठेवली. गोंदेल्याहून परत जाताना ती बरोबर घेऊन जावी असा तिचा हेतू होता. मूर्ती नाहीशी झाल्यावर आटपाडीच्या बाई अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागल्या. पुष्कळ शोध करूनही मूर्तीचा पत्ता लागेना. तेव्हा श्री महाराजांच्या कानावर त्यांनी घातले. श्री महाराज म्हणाले, याबाबत मी आगाऊच सूचना दिली होती. असो, झाल्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नये. श्रीरामातच बाळकृष्ण पाहावा व आपली उपासना चालू ठेवावी असे श्री महाराजांनी सांगितले. यावर बाई म्हणाल्या, श्री महाराज, आपण अंतर्ज्ञानी आहात. माझा बाळकृष्ण कोणी नेला हे आपण जाणता, तेव्हा तो मला परत आणून द्या. आपल्याला अंतर्ज्ञान नाही असे श्री महाराज म्हणाले. बाईंनी अन्न वर्ज्य केले. श्री महाराजांनी त्यांची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बाईंनी आपला हट्ट सोडला नाही. 1-2 दिवसांनी मूर्ती चोरणाऱ्या बाईला गावी मुलगा आजारी असल्याचे पत्र आले. ते ऐकून श्री महाराज तिला म्हणाले, बाई, उद्या सकाळी बैलगाडी करून देतो, गावी जाणे जरूर आहे. पहाटे श्री महाराजांनी वामनराव ज्ञानेश्वरीस बोलवून सांगितले की दुपारी दहिवडीचे मामलेदार येणार आहेत. बैठकीच्या खोलीत ते उतरतील. खोली स्वच्छ करून कुलूप लावून ठेवावे. बाईंची जाण्याची वेळ झाली तेव्हा तिने त्या खोलीकडे 2-3 खेपा टाकल्या. कुलूप पाहून तिचा हिरमोड झाला. श्री महाराज तिला बैलगाडीपर्यंत पोहोचवायला गेले व ती एकटी पाहून म्हणाले, बाई, देवाची मूर्ती जरी झाली तरी चोरी ती चोरीच ना. आता झाले ते झाले. मी कोणास सांगणार नाही, पण पुन्हा हातून असे घडू नये याची खबरदारी घ्यावी. बाईने श्री महाराजांची मनापासून क्षमा मागितली व ती रवाना झाली. श्री महाराज परत आले व वामनरावांना घेऊन खोलीवर गेले. खोली कशी साफ केली आहे ते पाहू म्हणून उघडली व आढ्याकडे पाहून श्री महाराज म्हणाले, हे बोचके कसले आहे हो? ते काढले. पाहून श्री महाराज म्हणाले, त्यात बाळकृष्ण निघाला. आटपाडीच्या बाईंना बोलून श्री महाराजांनी तो बाळकृष्ण परत दिला व ताबडतोब उपोषण सोडण्यास सांगितले. तो देताना श्री महाराज म्हणाले, डाव्या उजव्या हाताने कोणीतरी ठेवला. अपहार करण्याचा उद्देश नसावा. असे श्री महाराज त्या बाईंना क्षमा करून त्यांची चूक त्यांना दाखवून भक्तिमार्गास त्यांना लावले. असे आपले श्री महाराज सामान्यांच्या अपराधांना क्षमा करून त्यांना भक्तिमार्गाच्या पंथावर नेऊन सोडत असत. श्री महाराज म्हणतात, आपण मनाने व्यापक व अनंत झालो तर आपला आनंदही असीम होईल. एक गृहस्थ यकृताच्या विकाराने आजारी पडले. त्यासाठी डॉक्टरांचे औषध घेण्यास श्री महाराजांनी त्यांना सांगितले. 3 महिने औषध घेऊनसुद्धा त्यांना बरे वाटेना. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आता कामावर हजर व्हावे. उद्यापासून सकाळी पाण्यात बसण्यास लागावे. पाण्यातून उठल्यावर व्यायाम करायचा असतो, तो एव्हा सोसणार नाही. तेव्हा साध्या उबदार अंथरुणात अर्धा-पाऊण तास पडून राहावे, म्हणजे गेलेली उष्णता परत येईल. या आजारात निद्रानाश झाला होता, त्यामुळे ते फार हवालदिल झाले होते. पाण्यात बसून उठल्यावर उबदार अंथरुणात पडताच त्यांना झोप येऊ लागली. झोपेच्या विश्रांतीमुळे त्यांची प्रकृती क्रमाक्रमाने सुधारली. चांगले बरे वाटल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, जगामध्ये 3/4 पाणी व 1/4 जमीन आहे असे म्हणतात.
टबातील पाणी हा एकंदर पाण्याचा अगदी क्षुद्र भाग आहे. एवढ्या क्षुद्र भागाशी आपल्या देहाचा संबंध आला. शरीर पंचभूत महाभूतांचे असून पाणी त्यापैकी एक महाभूत आहे. त्याच्या इतक्या क्षुद्र भागाशी संबंध आला तर इतके बरे वाटले. रामाच्या कृपेने साऱ्या पंचमहाभूतांशी संबंध आला तर आपल्याला केवढा आनंद होईल. पंचमहाभूतांइतके आपण व्यापक व अनंत झालो तर आपल्याला आपल्या आनंदाला सीमा राहणार नाही. श्रींच्या म्हणण्याचा अर्थ. श्री महाराज म्हणतात, दुधाच्या साईत जेवढा आपला जीव अडकतो ना, तेवढा भगवंतामध्ये अडकायला लागला की परमार्थात आपली प्रगती झाली असे समजावे. अशी साधी व्यवहारातील उदाहरणे देऊन श्री महाराज सामान्य लोकांना भगवंताच्या नामाचे महत्त्व पटवून देतात. मंदिराचे कार्य आपादग्रस्तांना मदत करणे होय. आपल्या मंदिराचा उपयोग काय हे श्री महाराज सांगताना म्हणाले, पूर येण्यासारख्या ज्या दैवी आपत्ती येतात त्यात माणसाचा दोष नसतो. जी कुटुंबे निराधार व निराश्रित होतात त्या सर्वांच्या आश्रयाची व अन्न वस्त्राची सोय मंदिराने करावी. मंदिरात जे जाडे भरडे अन्न मिळेल त्यावर त्यांची उपजीविका करावी आणि होईल तितके नामस्मरण करावे. अशा आपत्तीमध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर मंदिराचे कामच काय. असे आपले श्री महाराज सर्वांना आपत्तीत आधार असलेले आहेत. तोच वारसा साधकांनी पुढे चालवायचा आहे. आत्मज्ञानी जीवाची बैठक. एका जिज्ञासूने श्री महाराजांना विचारले, ज्या जन्मी आत्मज्ञान होते त्या जन्मी माणसाची अवस्था कशी असते. श्री महाराज म्हणाले, मनुष्य योनी किती उत्तम निधान आहे, संधी आहे याची त्या माणसाला जन्मापासून पूर्ण कल्पना असते. आयुष्य किती महत्त्वाचे आहे आणि एक एक क्षण किती मोलाचा आहे याची त्यास जाणीव असते. अशा वेळी मोठ्या कष्टाने व प्रचितीनंतरच सद्गुरूंची भेट होते. सद्गुरू भेट झाल्यावर तो अनुसंधानात स्थिरावतो. मग प्रत्येक गोष्ट करताना हे माझ्या गुरूंना आवडेल की नाही याचा विचार करतो आणि अंतकाळी ते उपकारित होईल किंवा नाही याचा विचार करून तो ते करतो. जिज्ञासूने पुढे विचारले, मनुष्य जन्माच्या महत्त्वाचा वरचेवर विसर पडतो. मग काय करावं. ती जाणीव सतत राहण्यास काय युक्ती करावी. यावर श्री महाराज म्हणाले, एकंदर 84 लक्ष योनी आहेत. मनुष्य जन्म सोडून इतर सर्व योनींमध्ये वाणीची देणगी नसते. ती फक्त मनुष्य जन्मातच आहे. तेव्हा भगवंताने आपल्याला वाणी दिलेली आहे याची जाणीव सतत ठेवावी. ती वाणी भगवंताला व्हायची म्हणजे त्याचे सतत नामस्मरण करणे होय. म्हणूनच सद्गुरूंना प्रार्थना करावी, प्रभू तव चरणाशी एक असे विनवणी. प्रभू तव चरणाशी एक असे विनवणी. तव स्मृती तर मुदे नित्य माझी हिरे वाणी. तव स्मृती तर मुदे नित्य माझी ही लेखणी. प्रभू तव चरणाशी एक असे विनवणी. अन्य माझी या स्मृतींना लय पाऊ दे जीवनी. तुझ्या विना अन्य काही दुजे सुचू दे ना काही. तुझ्या विना अन्य काही दुजे सुचू दे ना काही. प्रभू तव चरणाशी एक असे विनवणी. तुझ्या स्मृतीत गाऊ दे तव कथांची रे गाणी. तुझ्या स्मृतीत गाऊ दे तव कथांची रे गाणी. तुझ्या स्मृतीत रमू दे सांगू दे रे लीला कहाणी. तुझ्या स्मृतीत रमुनी सांगू दे रे लीला कहाणी. प्रभू तव चरणाशी एक असे विनवणी. मज कळला रे आता अविनाशी सुखदाता. मज कळला रे आता अविनाशी सुखदाता. तुझ्या जीवनाची आभा आनंदाचा कंद आता. तुझ्या जीवनाची आभा आनंदाचा कंद आता. प्रभू तव चरणाशी एक असे विनवणी.
तव स्मृती तरमुदे नित्य माझी ही रे वाणी, नित्य माझी ही लेखणी. प्रभु तव चरणाशी एक असे विनवणी. प्रभूच्या कृपेनेच, सद्गुरूंच्या कृपेनेच नामस्मरण घडेल आणि ते सर्व साधेल एवढे लक्षात ठेवावे. नामस्मरण साधकाला सत्कर्म, सत्संग आणि सत्कार्य घडवून आणते. दृढ विश्वासाने ते चालू ठेवूयात. सद्गुरू कृपा. एका भक्ताने विचारले, महाराज आपणासारिखे करीती तात्काळ असे श्री तुकोबा म्हणतात. आम्ही आपल्या येथे 20-20 वर्ष असूनही आहोत तसेच आहोत, काही बदल नाही. हे कसे काय? यावर श्री महाराज किंचित हसले व म्हणाले, तत्काळ याचा अर्थ ती वेळ आल्यावर. नामाचे साधन करता करता चित्त शुद्ध होत जाते व साधक नामात रंगून देहाला विसरायला लागतो. त्यावेळी त्याच्यावर संपूर्ण कृपा करण्यास सद्गुरू एक क्षणाचाही विलंब लावत नाहीत. असा मोका, अशी संधी कधी येईल याबद्दल सद्गुरू सतत टपलेले असतात. म्हणूनच उठता, बसता, जाता, येता, काम करताना, जेवताना नाम घ्यावे. नामाचे स्मरण अहोरात्र असावे. मग सद्गुरू कृपा व्हायला वेळ लागत नाही. संपूर्ण शरणांगती. मनुष्य जन्माला येऊन साधायचे काय? या प्रश्नाला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले, सध्या तुम्ही मनाचे ताबेदार आहात. भगवंताची भक्ती करून मन तुमचे ताबेदार व्हायला हवे. मनावर आपली सत्ता पाहिजे. मन हे चंचल आहे, त्या मनाला काबूत ठेवलं पाहिजे. भक्तीने मनावर पूर्ण स्वामित्व येईल, ही स्थिती प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मनावर स्वामित्व येऊन देखील भागत नाही, त्याच्या पुढे जावे लागते. संपूर्ण मनोनाश ही अवस्था प्राप्त व्हावी लागते. ती न मन अवस्था होय. न मन याचा अर्थ भगवंताला अथवा सद्गुरूला संपूर्ण शरण जावे. कसे शरण जावे? राम मैं तो जब से शरण में आया, राम मैं तो जब से शरण में आया, आनंद 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 मैंने पाया, आनंद 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 मैंने पाया. राम श्री राम सिया राम राजा राम, राम मैं तो जब से शरण में आया, आनंद 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 मैंने पाया. तू ही अर्चन, तू ही वंदन, तू ही मेरी पूजा. तू ही अर्चन, तू ही वंदन, तू ही मेरी पूजा. तेरे सिवा और न कोई, और न कोई दूजा. अपरंपार महिमा तेरी, तेरे शरण में आया, आनंद 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 मैंने पाया, आनंद 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 मैंने पाया. राम श्री राम सिया राम राजा राम. अशा प्रकारे शरण जाऊया आणि नामस्मरणात दृढ होऊया. संपूर्ण शरणागतीसाठी सद्गुरूंना प्रार्थना करावी. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेविण अर्थ नसे जीवना, आता सावर माझ्या मना. न मन अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी आपण सारेजण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करूयात. श्री महाराज सांगतात, व्यवहारात गुणसुद्धा तारतम्याने वापरावे लागतात. एका गृहस्थाकडे फार जुना असा एक हुशार, विश्वासू, कष्टाळू नोकर होता. कोणतेही काम कर म्हणून सांगावे लागत नव्हते. शिवाय काम करण्याची मोठी कला त्याच्याजवळ होती. तो सर्वांचा अत्यंत लाडका होता व घरातील सर्व व्यवहार, पैसा अडक्याचे सुद्धा तोच पाहत असे. त्याचे मालक म्हातारे झाले. एके दिवशी त्यांची प्रकृती फार बिघडली. ते अत्यवस्थ झाले. थोरल्या मुलाने विश्वासू नोकरास बोलावून सांगितले, जा
व डॉक्टरांना ताबडतोब घेऊन ये. नोकर डॉक्टरांकडे गेला. त्यांना त्याने निरोप सांगितला. ते निघाले आहेत की नाही हे देखील पाहिलं, पण तो उशिरा परत आला. मुलाने उशिराचे कारण विचारले तेव्हा त्याने बांबू, मडके इत्यादी सामान दाखवले व म्हणाला, डॉक्टरांकडे जातानाच मला एकंदर परिस्थितीची कल्पना आली काय होणार ते, म्हणून कामात काम करण्यासाठी मी हे सामान घेऊन आलो. त्यावर हसावे का रडावे हे त्या मुलास कळेना. ही गोष्ट सांगून श्री महाराज म्हणाले, व्यवहारात प्रत्येक गुणाच्या आचरणाला स्थलकालाचे बंधन असते. ते बंधन पाळले नाही तर तो गुण हा अवगुण होतो. म्हणूनच अति सर्वत्र वर्जयेत. हा संदेश श्री महाराजांनी या गोष्टीतून आपल्याला दिला आहे. परमार्थात मात्र कोणत्याही साधनाचा अतिरेक झाला तरी तो उपकारक ठरतो बरं का, व तसे होण्याची जरुरी असते. नामाचा अतिरेक झाला तर साधक राममय होतो आणि सर्व पापे भस्म होतात. श्री महाराजांनी आपल्याला सूचित केलं आहे. श्री महाराज म्हणतात, आवश्यक तेवढेच बोलावे. या संदेशाच्या बोधातून आपल्या सवयींवर शोधशोध टाकतात. चातुर्मासासाठी काही नेम सांगावा म्हणून एका बाईने विनंती केली असता श्री महाराज म्हणाले, चातुर्मासात तऱ्हेतऱ्हेचे नेम करतात. जसे एका धान्यावर राहणे, एक वेळ जेवणे, एखाद्या देवतेचे नाव घेऊन जेवायला बसणे वगैरे. पण मी एक निराळाच नेम सांगतो. तो बायकांप्रमाणे पुरुषांनीही करावा. जेव्हा जेव्हा बोलण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा स्वतःची स्तुती व इतरांचे दोष याबद्दल न बोलण्याची खबरदारी घ्यावी. या दोन्ही गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की आपण त्या करतो हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून दुसऱ्याची निंदा करायची नाही, दुसऱ्याचे दोषांवर चर्चा करायची नाही आणि स्वतःची स्तुतीही करायची नाही. ह्याची खबरदारी घ्यायची. इतर बाबतीत हे आपण किती अनावश्यक बोलणे करत असतो. म्हणून काहीही बोलायचे तरी मनाला विचारावे की हे बोललेच पाहिजे का, हे न बोलले तर काही अडेल का. एवढे सांभाळले तर जवळजवळ 90% बोलणे टळेल आणि विनाकारण होणारा संघर्ष, कडूपणा टळून त्या योगे व्यवहार प्रेमाचा, सुखाचा होईल. बाकी 10% आवश्यक बोलणे केले तरी प्रापंचिकाने पुरेसे मौन पाळले असे होईल. वाचलेला सारा वेळ नामाकडे लावला तर दृष्टी आपोआप अंतर्मुख होईल. नामाचे प्रेम वाढेल, चित्त शुद्ध होईल, मन एकाग्र होऊ लागेल. एकाग्रता साधली म्हणजे भगवंत दूर नाही. या नेमाचे उद्यापन मात्र कधीही करू नये. तो आमरणांत पाळावा. असा नेमांना उद्यापन नसते असे श्री महाराजांनी बोलण्यातले बारकाईने बोलणं कमी करायला आपल्याला सांगितलं आहे. ते आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. श्री महाराज पुढे म्हणाले, हा नेम करणारे काही जण बोलत नाहीत, लिहून किंवा हावभावाने आपले मनोगत सांगतात व त्यापायी कधीकधी हास्यास्पद गोष्टी घडतात. उदाहरणादाखल श्रींनी एक बोधकथा सांगितली. एक मामलेदार आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून पूजा करताना कडक मौन पाळत असत. एके दिवशी पूजा चालू असताना चार पोलीस एका अट्टल चोराला पकडून घेऊन आले. त्यांचा नाईक सलाम करून म्हणाला, साहेब याला धरून आणले आहे, आता पुढे काय करायचे हुकूम द्यावा. साहेबांचे तर कडक मौन. तेव्हा हावभावाने हुकूम देण्यासाठी त्यांनी काय गंमत केली, आपल्या पुढच्या तामणात बाळकृष्ण होता तो उचलला, त्याच्या पायाला जानवे बांधले आणि त्याला उलटा धरून संध्येच्या पळीने त्याला तडाखे मारले. सांगण्याचा हेतू असा की चोराला उलटे टांगून चोप द्या हेच त्यांनी शब्दांनी सांगितले असते तर बिचारा बाळकृष्णाचा मार तरी वाचला असता ना. मौन पाळतानाही तारतम्याचा विचार करावा हा बोध श्रींनी आपल्याला दिला आहे. निर्गुण भगवंत सत्तारूपाने जगात वावरतो. ब्रजमोहन दीक्षित नावाचे एक चित्रपट कथालेखक तुलसी रामायणाचे खोल अभ्यासक होते. श्री महाराजांना ते म्हणाले, भगवंताचे खरे स्वरूप निर्गुण आहे, सत्तारूपाने ते जगात वावरते असे संत सांगतात ते कसे. श्री महाराज म्हणाले, तुम्ही कथा लिहिता, दिग्दर्शकाला ती आवडली म्हणजे तो पात्रांची निवड करून त्यांना कथेतील संवाद पाठ करायला लावतो. मग ते पडद्यावर येतात. एखादा उत्तम चित्रपट असेल त्याच्या उत्तमपणाचे 70-80% श्रेय दिग्दर्शकाला असते.
पण तो स्वतः पडद्यावर कधीच दिसत नाही. त्याने केलेले कार्य प्रत्यक्ष दिसत नाही, पण त्याचा परिणाम मात्र प्रत्यक्ष अनुभवता येतो. तसाच निर्गुण भगवंत जगात सत्तारूपाने कार्य करतो, पण तो प्रत्यक्ष दिसत नाही, तरीही तो सर्वांना पाहतो. हा बोध श्रींनी आपल्याला दिला आहे. श्रींचा हा चरित्रबोध आपल्या मनावर ठसवूया आणि त्या रामाला आठवूया आणि रामाचा धावा करूया. राम राया नित्य करावा हो धावा. राम राया नित्य करावा हो धावा. राम रक्षितो संकटी राम जीवाची शाश्वती. राम रक्षितो संकटी राम जीवाची शाश्वती. राम तो शवितो जीवा. राम राया नित्य करावा हो धावा. राम तो शवितो जीवा. नित्य करावा हो धावा. नित्य करावा हो धावा. श्री महाराजांचा चरित्रबोध हृदयात कोरून घेऊन राममय होऊयात. नुसतं कोरून नव्हे तर गोंदून घेऊयात. गोंधण्याला जास्त महत्त्व. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात चरित्रबोध या कार्यक्रमाचा. तर ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे.